आमदारकी मिळवण्यासाठी गोरेंनी मर्सिडीज कुठून आणल्या असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केलेला आहे। नीलम गोरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार जुंपल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। मर्सिडीजच्या आरोपांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय। नीलम गोरे यांनी राजकारणामध्ये त्यांचं चांग भलं करून घेतलं असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलेला होता। नीलम गोरे या लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतात, खासदार संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्यावरती हा आरोप केलेला आहे। ठाकरे 2 मर्सिडीज घेऊन पद द्यायचे, नीलम गोरेंनी असा मोठा आरोप ठाकरेंवर केलेला होता। ते मॅनेजरचा प्रश्न नाहीये, कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाहीये। आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत 2012, 13, 14 पासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते। एक हा भाग। दुसरं, आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाही आहेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा, जाऊ दे। हे सगळी गरीगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, तसंच राहू। काल नीलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाजगी, की मी महामंडळाला 50 लाख दिले उषा तांबेला म्हटले, बोले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे, मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला। जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, ती 50 लाख देऊ शकते। भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा। एक वेगळ्या पद्धतीची खालच्या स्तरावरची वक्तव्य करायची आणि माध्यमांसमोर चमकोगिरी करायची, हा त्यांचा उद्देश आहे। त्यांना भर रस्त्यात जोड्याने हाणलं पाहिजे। ते महाबंडलेश्वर म्हणून मी त्यांना एक उपाधी दिलेली आहे। एका महिलेबद्दल इतक्या घाणेरड्या भाषेत हे संजय राऊत बोलतात। संजय राऊतांचा इतिहास आहे, महिलांबद्दल अतिशय वाईट बोलणं, त्यांना अश्लील शिव्या देणं। त्यांची स्वप्ना पाटकर या महिलेला दिलेल्या अश्लील शिवीगाळीची क्लिप आजही समाज माध्यमांवर उपलब्ध आहे। अशा या संजय राऊत, अशा या नाठाळ संजय राऊतांना आता महाराष्ट्रातील महिलांनीच वठणीवर आणण्याची गरज आहे।